पुण्यातला पावसाळा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो सह्याद्री. दोन्ही बाजूनी दाट हिरवाईने नटलेले रस्ते. हॅलो हॅलो. असंच आज आम्ही निघालो आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गेश्वर सिंहगड किल्ल्याकडे. गाईज, जर तुम्हाला तुमच्या बायकोला जर खुश करायचं असेल तर काय केलं पाहिजे? टाकारी सोडल्याचं कारण इथेच इतिहासात अजरामर झालेले ते शब्द उच्चारले गेले. गड आला पण सिंह गेला. खायचं चिव तुला? चला तर मग अनुभवूया पावसाळ्यातील सिंहगडाचा हा अप्रतिम प्रवास. हॅलो एव्हरीवन. आज आम्ही आमचा पहिला ब्लॉग रेकॉर्ड करतोय. आम्ही ठरवलंय की आम्ही सिंहगडला जाणार आहे आणि तिकडे जाताना आम्ही आमचा पहिला ब्लॉग रेकॉर्ड करणार तर आहे. आता आम्ही तिकडेच निघालोय. say hi to camera. चला. आता आम्ही सिंहगड फोर्टवर पोहोचलो आहोत आणि आम्ही आमची कार आत्ताच पार्क केली आहे. फोर्टवरती इतकं सुंदर झालेलं आहे अख्खा फोर्ट. हा सगळीकडे खूप जास्त फॉग आहे आणि लिटरली 100 मीटर नंतर आहे ना 0 विजिबिलिटी आहे. आम्ही काही क्लिप्स अटॅच करूच. खूप 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 जास्त सुंदर झालं आहे. आम्ही आता गड एक्सप्लोअर करायला जातोय आणि तुम्हाला ही थोडी हिस्ट्री सांगू. जेवढं आम्हाला कवर करता येईल तेवढं आम्ही करू. कारण पावसामुळे पाऊस आहे पण गर्दीही खूप आहे ॲक्च्युली. आम्ही एवढी एक्सपेक्ट नव्हती केली. खूप दिवसापासून जेव्हापासून पावसाळा सुरू झाला आहे आम्ही विचार करतोय की आम्ही फिरायला कुठल्या तरी फोर्टला ट्रेकला जाऊ. बट पाऊसच येत नव्हता वीकेंडला. तर आज आम्ही ठरवलं की पाऊस येऊ नाही येऊ आम्ही जाणार आणि वी आर सो लकी. जस्ट आम्ही पोहोचलो आणि छान पाऊस आला आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे. लाईक इट्स वर्थ इट. सो जस्ट इट समटाईम unplanned plans are the best ones.
पावसाळ्यामध्ये सिंहगड फोर्टवर आलात आणि तुम्ही कांदा भजी नाही खाल्ली तर तुम्ही कायच केलं. ॲक्च्युली जिकडे भजी मिळतात ना तो स्पॉट अजून 200 मीटर आहे आमच्यापासनं. बट मला इथेच खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो आहे आणि मला असं वाटतं की सगळं सोडावं आणि जावं आणि खाऊन यावं मस्त. मागे बघू शकता, हा बेसिकली तोफखाना होता. तर जिथं बेसिकली तोफा ठेवल्या जायच्या, तर त्यासाठी ही जागा होती. याच्यामध्ये आता आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की आवाज थोडासा घुमतोय, बट तुम्हाला व्ह्यू बघा ही. तर मला फक्त एक सांगायचं आहे की आम्हाला वाटलेलं की आम्ही ट्रेक नाही करणार, तर आम्ही शूज नव्हते घातले. आम्ही दोघंही क्रॉक्स आणि स्लीपर घालून आलेलो आहोत. तर आता पावसामुळे रस्ते खूप स्लिपरी झालेले आहेत. तर एक रिकमेंडेशन असं की तुम्ही जरी कॅज्युअली येत असाल तुमच्या बाईकने किंवा कारने टू द फोर्ट, तरी तुम्ही ट्रेकिंग शूज घाला. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे घोड्याची पागा. तर बेसिकली तर महाराजांच्या काळामध्ये घोडे वगैरे बांधले जायचे. जर तुम्ही पुणे दरवाज्यातनं सरळ पुढे आलात तर तुम्हाला ही घोड्याची पागा दिसते. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो की कशा पद्धतीने आहे. चल ग, दर चल छत्री. बघू शकता तुम्ही गाईज माझ्या बायकोचं किती स्ट्रगल आहे. तर अरे रेकॉर्ड नाही केलं का की तुम्ही स्ट्रगल बघ. हां, तुम्ही बायकोचा माझ्या स्ट्रगल बघू शकता. भर पावसामध्ये भिजून ती व्लॉग रेकॉर्ड करते. का तर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हे स्ट्रगल तुम्ही बघू शकता. आजूबाजूला एकदम धुकं पडलं आहे, बट स्टील वी आर डुईंग इट. हां, असं होती घोड्याची पागा. इथे महाराजांच्या काळात महाराज त्यांची घोडी वगैरे ठेवायची. त्यांना चारा इकडेच असायचा, त्यांची ट्रेनिंग इकडेच व्हायची. तर आता आम्ही चाललो मित्रांनो भजे खायला. तर ॲक्च्युली आम्ही तिथं गेलेलो, पण तिथं खूप जास्त गर्दी होती. तर मग आता आम्ही दुसरीकडे शोधतो जिथं आम्हाला थोडासा शांतता वगैरे भेटेल. नाही नाही, आमचा काहीच नको, भजीच नको. बोल. 30 रुपयाला एक हे असते. एका छत्रीमध्ये दोघे जण, बुट्टा, पाऊस आणि सिंहगड. खूप छान वाटतं पावसात बुट्टा खायची मजाच वेगळी. काय आता भिजतोय, ठीक चालली. तुम्ही बघू शकता. कुठे गेली बायको? छत्री उडून गेलं. चालेल, बायको नाही उडून गेली पाहिजे. गाईज नाही जाणार, गाईज मी नाही जाणार इतक्या लवकर उडून. हाय गाईज, तर आता आम्ही जस्ट समाधीचं दर्शन घेतलं आहे आणि समाधीचं दर्शन घेऊन आम्ही थोडंसं पुढे आलो होतो. आता इथं खूप फॉग आहे, पण इथं खूप फॉग आहे. तुम्ही मागं बघू शकता की इथं एक तलाव आहे. आणि सिंहगड असं आहे ना की मोस्टली जर तुम्ही पुण्यात असाल ना तर सिंहगड ही एक पुण्याची पर्वणीचं असं इमोशन आहे. कारण मी इथं ऑलमोस्ट आता 3री ते 4थी वेळ आहे किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस मी आलो आणि प्रत्येक वेळेस असं सिंहगडकडे बघण्याचा किंवा आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन पर्स्पेक्टिव्ह सिंहगडावर आल्यावरती मिळत असतो. आणि प्रत्येक सीझनमध्ये जसं आता पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळं फॉगी आहे
आणि उन्हाळ्यामध्ये मग सगळं एकदम हे गवत वगैरे सगळं वाळलेलं असतं आणि एकदम गोल्डन कलरसारखं दिसत असतं पूर्ण सिंहगड. तर प्रत्येक याच्यामध्ये आहे ना एक वेगळा सिंहगड तुम्हाला बघायला मिळतो. तर आता आम्ही म्हणजे खूप वेळेस आलो आहे, बट ह्या वेळेचं सिंहगडाची भेट ही स्पेशल यामुळे कारण मी जस्ट रिसेंटली कार घेतली आणि आम्ही पहिल्यांदा कारने आलो आहे. यावेळेस मी जितक्या वेळेस सिंहगडला आलो आहे किंवा आम्ही दोघं मिळून आलो आहे तेव्हा आम्ही मोस्टली बाईकनेच आलो आहे. तर हे एक वेगळं काय म्हणता येईल, एक वेगळी फिलिंग आहे. आता ती कशी सांगू तुम्हाला. वरतून पाऊस पडतो आहे, खूप थंडी वाजते, मागं तलाव आहे, पण तो तलाव मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण खूप जास्त फॉग आहे. तानाजी मालुसरे यांची समाधी आहे इकडं, मस्तपैकी वातावरण आहे. कुठं खायचं चिव तुला? तिकडे बसू चल ब्रिज हॉटेल कुठं हॉटेल समृद्धीला? बरं चल. कुठं? तिकडे जाऊ शकतो. मित्रांनो गाईज तुम्ही बघू शकता खूप जास्त पाऊस आहे आणि खूप जास्त थंडी वाजते आणि मग आम्ही काय करावं तर आम्ही परत खायला आलो आहे. तर आता आम्ही घेतलं एक भरीत भाकरी आणि एक पिठलं भाकरी आणि दहीसुद्धा आलं आहे. कसं वाटतंय? गाईज तर आता पाऊस थांबलेला आहे आणि सगळीकडं कंप्लीट फॉग आहे. तर मग आता आम्ही विचार करतोय की आता आम्ही घरी जाऊ. तर हां, तर आता आम्ही उतरायला सुरुवात करतोय. सो चाललो आहे. थोडेसे व्हिज्युअल्स तुम्हाला मी ॲड करेल याच्यानंतर, बट या गाईज, जर तुम्हाला तुमच्या बायकोला जर खुश करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तिचे छान छान फोटोज काढले पाहिजे आणि तिला फिरायला घेऊन गेले पाहिजे. असे अतरंगी चाळे करावे लागतात मित्रांनो. का विचारा. बायकोला खुश ठेवण्यासाठी.